तासाचा प्रवासच करावा लागतो. हो खरंय. आणि मी तुला सांगितलंय इंद्रा हा मैत्रीचा हात कधीच सोडणार नाही. राणी किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधते. हा असा आनंद प्रत्येकाला शोधता यायला पाहिजे. राणीसारखं तो मोमेंट जगायला हवं. हो ते बघ. काय झालं? असं का बघताय? अगं मी निसर्ग बघत होतो. नाही हा सर, तुम्ही माझ्याकडे बघत होतात, मी नीट पाहिले. सांगा ना का बघत होतात? अगं नाही राणी, मी खरंच सांगतोय, मी तुझ्याकडे नव्हतो बघत. अहो सर, तुम्ही माझ्याकडे एकटक बघत होतात. तुम्ही आता हे सांगायला घाबरताय का लाजताय? हा मी का घाबरेन? मग लाजताय का? अगं नाही, मी का लाजेन तुला? तू काही काय बोलतेस? बर, म्हणजे तुम्ही घाबरत नाहीये, लाजत सुद्धा नाहीये, म्हणजे तुमची माझ्याकडे एकटक बघायची हिंमत वाढली आहे का? अगं राणी, मी खरंच सांगतोय, मी नाही बघितलं तुझ्याकडे. बरं ठीक आहे, मी मान्य करते की तुम्ही माझ्याकडे बघत नव्हतात. बस. हा. सर, हे पाणी पिऊन बघा ना. नाही असू दे. अहो बघा तर पिऊन, याची चव ना एकदम वेगळी लागते. अहो प्या प्या. काय कसं आहे? म्हटलं होतं ना, द्या. अरे देवा, या सगळ्यात एक गोष्ट तर राहिलीच. काय? थांब. राणी काय झालं? हे घ्या. सॉरी सर. सॉरी फॉर व्हॉट? अहो ते, बरं तुम्ही आधी हे घ्या, मग सांगते. घ्या ना, घ्या. ओके ओके ओके. मी तुमच्याशी खोटं वागले ना. अहो म्हणजे मी तुमच्यावर रुसलेच नव्हते. रुसायचं फक्त खोटं खोटं नाटक करत होते. अहो ते आता तुम्ही माझी एवढी फिरकी घेता, तर मी म्हटलं आता एवढा चांगला चान्स मिळालाय, तर मी पण तुमची जरा फिरकी घ्यावी. कसं काय वाटलं? कसं वाटलं? अगं वाट लागली होती माझी, मला किती टेन्शन आलं होतं. बरं ठीक आहे ना सर, सॉरी. पण सर तुम्हाला मानलं पाहिजे बरं का. म्हणजे तुम्ही माझ्यासाठी पाणीपुरीवाला बनलात, हे आता असं ट्रॉलीमध्ये पण बसलात. असं कोण करतं कोणासाठी? ज्याच्या डोळ्यात दुसऱ्या माणसासाठी प्रेम. हो अहो बाबा, तुम्ही काही काय बोलताय? आणि मुळात तुम्ही आमचं बोलणं काय ऐकताय? अरे बाबा, कानावर पडतंय आणि तुमच्या वागण्या बोलण्यात जे दिसतंय तेच बोलतोय मी. मला एकट्याला नाही, इथं सगळ्यांना तेच दिसतंय जे मला दिसतंय. हो खरंच तर काय, कवच धरणं, निसर्ग, झाडं झुडपं ह्याच्याबद्दलच बोलतात, पण एकमेकाबद्दल मनात काय आहे ती बोलायची दोघात बी हिंमत नाही. अगं होय, बोललीस ना, बरोबर बोललीस. अगं आपल्याला जे दिसतंय ना त्यांना दिसत नाही ग. अगं यांना दिसून सुद्धा नाही दिसल्यासारखं करतात. या पोराच्या मनात लय काय काय, पण नुसतं काय भरते पोरगे. हो असं काही नाहीये. ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. अरे ग, तिच्या गळ्यात डोरलं दिसतंय की, आणि म्हणतोय मैत्रीण आहेत.
अरे पट्ट्या, अरे बायकोला बायकोच म्हण की, मैत्रीण कशाला म्हणतोय? अहो दादा असं कसं बोलतील? अहो ते बायको म्हणायला त्यांना इतकं जड जाते की त्यांच्या जिभेचे तुकडेच पडतील आता. अहो रत्नाबाईनी, अजित या जरा खाली या. काय झालंय मला ती सांगते ना, तुम्हाला त्या राणीचा सतत जय जयकार करायचा असतो ना. आता तुमच्या त्याच राणीने फॅक्टरीमध्ये जाते असा बहाणा केला आणि इंद्रासोबत बाहेर गेले फिरायला. आणि आपला इंद्राही त्या मूर्ख पोरीसाठी खोटं बोललाय. फॅक्टरीतली सगळी कामं बाजूला ठेवून तिला घेऊन गेलाय बाहेर. अहो, कसं शक्य आहे? ती मला कल्पना होतीच. तुम्हाला हे पटणार नाहीच, पण माझा ठाम विश्वास आहे की मी सांगते ना हेच खरं आहे. माझ्या दोघांवरती पूर्ण विश्वास आहे. ते असं वागूच शकत नाहीत. हा जो तुमचा अतिविश्वास आहे ना त्यांच्यावर, त्याचीच दोघांनी माती केली आहे. इंद्रा सगळं सोडून दिवस रात्र त्या राणीचा जप करतोय. त्याचं ना अजिबात लक्ष नाही फॅक्टरीकडे. तुमच्या बोलण्यावर माझा विश्वास नाहीये. आणि राणी तर घरातच होती ना. ते अगं ते तुम्ही आता तिची अजिबात बाजू घेऊ नका. नाही होती ना, घरातच होती, पण तिने मुद्दाम ठरवून फॅक्टरीमध्ये जाते असा बहाणा केला आणि इंद्रासोबत हुंदाडायला गेली बाहेर. आणि हे तुम्हाला कोणी सांगितलं? कोणी का सांगे ना, त्यांनी काय फरक पडतो? तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का? आणि नसेलच ना तर येऊ देत ना विक्रांतला. तो आला ना की तो सांगेल खरं काय ते. ठीक आहे, विक्रांतला येऊ दे, मी विचारतो त्याला. तुम्ही आता उगाच चिडचिड करत बसू नका. मी काय करायचं ना ते माझं पक्क ठरलंय. फक्त आता तुम्ही इंद्रा आणि राणीच्या वागण्याला कसा लगाम घालणार आहात ते सांगा मला. मी त्यांना दोघांना समजावे. नाही 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 नाही, आता समजवायचं नाही हं. अजिबात त्या दोघांना दया दाखवायची नाही. ठीक आहे, तुम्ही आधी शांत व्हा. मी बघतो काय करायचं ते. नाही नाही, असं कसं बघतो? मला आत्ताच्या आत्ता सांगा, राणी चुकीची आहे हे सिद्ध झाल्यानंतर तुम्ही नेमकं काय करणार आहात? मला आत्ता तुमच्या तोंडून ऐकायचं. बोला.